नमस्कार. आज आपण रॉबर्ट साउथी यांची एक खूप प्रसिद्ध कविता द इंच केप रॉक जरा उलगडून पाहणार आहोत. ही फक्त एक गोष्ट नाहीये बरं का, तर चांगल्या वाईटाच्या संघर्षावर आणि कर्माचं फळ कसं मिळतं यावर केलेलं एक जबरदस्त भाष्य आहे. तर बघा, ही कथा सुरू होते एका खूप चांगल्या नेक कामातून आणि तिचा शेवट होतो एका दुष्ट कृत्याच्या भयंकर परिणामाने. समुद्राच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही गोष्ट खरं सांगायचं तर आपल्याला खूप काही शिकवून जाते. तर आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत? सगळ्यात आधी आपण या कवितेची पार्श्वभूमी बघू. मग त्यातील चांगल्या वाईटाचा संघर्ष, त्याचा अटळ परिणाम आणि मग कवीने ही गोष्ट इतकी प्रभावी करण्यासाठी कोणती साहित्यिक साधनं वापरली आहेत तेही पाहू. आणि हो, शेवटी या सगळ्याचा अर्थ काय हे तर महत्वाचंच आहे. चला मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी ही कथा आली कुठून, म्हणजे तिचे कवी कोण आणि तिची पार्श्वभूमी काय आहे हे समजून घेऊया. कारण माहितीये का, कुठलीही गोष्ट नीट समजून घ्यायची असेल तर तिचा मूळ गाभा माहिती असणं खूप गरजेचं असतं. तर ही कविता लिहिली आहे रॉबर्ट साउथी यांनी. हे त्यांच्या काळातले एक मोठे इंग्रजी कवी होते. म्हणजे ते तब्बल 30 वर्ष इंग्लंडचे राजकवी होते. आणि त्यांची खासियत काय होती, तर ते कथात्मक कविता लिहायचे, ज्यातून काहीतरी नैतिक संदेश मिळायचा. आता साउथी यांनी या कवितेसाठी बॅलड हा काव्यप्रकार निवडला. आता बॅलड म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर गाण्यातून सांगितलेली एक गोष्ट, जसा आपला पोवाडा असतो ना, तसंच काहीसं. आणि हे महत्वाचं का आहे? कारण यामुळे कविता कशी सहज गाता येते, लक्षात ठेवायला सोपी होते आणि तिचा संदेश लोकांपर्यंत थेट पोचतो. आणि ह्या कथेचं केंद्रस्थान काय आहे? तर इंचकेप खडक. आणि ऐका, हा काही काल्पनिक खडक नाहीये, हा खराखुरा खडक आहे, स्कॉटलंडच्या किनाऱ्याजवळचा, जो समुद्राच्या भरतीच्या वेळी किंवा वादळात पाण्याखाली जायचा आणि खलाशांसाठी अक्षरशः एक मृत्यूचा सापळा बनायचा. याच खऱ्या धोक्यावर कवीने ही अप्रतिम कथा रचलीय. आणि मग याच धोकादायक पार्श्वभूमीवर उभा राहतो दोन टोकाच्या वृत्तींमधला संघर्ष. एका बाजूला आहे निस्वार्थ चांगुलपणा आणि दुसऱ्या बाजूला सगळं काही उद्ध्वस्त करणारा मत्सर. तर कथेच्या एका बाजूला आहेत ॲब्रब्रथोकचे मठाधिपती, एक खूप चांगली व्यक्ती. त्यांना खलाशांची काळजी वाटते, म्हणून ते काय करतात तर त्या धोकादायक खडकावर एक घंटा बसवतात. कल्पना करा, लाटांच्या तालावर ती घंटा वाजेल आणि जहाजांना धोक्याची सूचना मिळेल, कितीतरी जीव वाचतील. आणि आता बघा, कथेच्या दुसऱ्या बाजूला कोण आहे? सर रॅल्फ द रोवर, एक समुद्री डाकू. याचं कसं आहे, इतरांचं भलं झालेलं याला बघवत नाही. उलट मठाधिपतींना जो आदर मिळतोय, त्याचं कौतुक होतंय, ते पाहून त्याच्या पोटात अक्षरशः मत्सराचा आगडोंब उसळतो. म्हणजे बघा, कवीने इथे काय केलंय, दोन अगदी विरुद्ध टोकं उभी केली आहेत. एकीकडे जीव वाचवणारे मठाधिपती आहेत, तर दुसरीकडे केवळ मत्सर आणि द्वेषामुळे धोका निर्माण करणारा सर रॅल्फ. हा चांगल्या आणि वाईटाचा, म्हणजे सद्गुण आणि दुर्गुणांमधला तोच जुना पण नेहमीचा लढाई, नाही का? आणि मग हा मत्सर इतका वाढतो की एका शांत दिवशी सर रॅल्फ मुद्दाम आपली नाव त्या खडकाजवळ नेतो आणि काय करतो तर हजारो लोकांचा जीव वाचवणारी ती घंटा तो कापून समुद्रात फेकून देतो. विचार करा, एका क्षणात त्याला वाटतं की त्याने चांगुलपणावर विजय मिळवलाय. किती विकृत आनंद असेल तो. ठीक आहे, ह्या घटनेनंतर अनेक वर्ष निघून जातात. सर रॅल्फ समुद्रात लुटमार करून खूप श्रीमंत होतो. त्याला वाटतं की तो ती घंटा आणि आपलं ते दुष्टकृत्य विसरून गेलाय. पण म्हणतात ना, निसर्ग आणि नियती ते कधीच काही विसरत नाहीत. आणि मग तो दिवस येतो. निसर्ग जणू काही त्याच्या कर्माचा हिशोब करायला पुढे येतो. एके दिवशी तो परतत असतो आणि समुद्रात अचानक सगळीकडे भयंकर धुके पसरते. सर रॅल्फचं जहाज पूर्णपणे दिशाहीन होतं. विचार करा त्या परिस्थितीचा. सूर्य दिसत नाहीये, जमीन कुठे आहे काहीच कळत नाहीये, वारा पूर्णपणे थांबलाय आणि लाटा जहाजाला कुठे घेऊन जातायत कुणालाच काही अंदाज नाही. जहाजावर एक भीतीचं भयाण सावट पसरलंय. आणि त्याच गोंधळात जहाजावरचा एक खलाशी काय म्हणतो माहितीये? तो म्हणतो, अरे आपण कुठे आहोत काही कळत नाहीये, पण आता इंचकेपची घंटा ऐकू आली असती तर काय बरं झालं असतं. आता याला म्हणतात दैवदुर्विलास. विचार करा, ज्या धोक्याच्या सूचनेची त्यांना सर्वात जास्त गरज होती, ती त्यांच्याच कॅप्टनने अनेक वर्षापूर्वी स्वतःच्या हाताने नष्ट केली होती. आणि पुढच्याच क्षणी एक मोठा हादरा बसतो.
जहाजाला एक थरकाप उडवणारा धक्का बसतो आणि ते खडकावर आदळतं. सगळ्यांना एका क्षणात कळून चुकतं की त्यांचा शेवट जवळ आलाय. आणि तो त्याच इंचकेप खडकावर होतोय ज्याला त्यांनी स्वतःच इतकं असुरक्षित बनवलं होतं. तर सर रॅल्फचा शेवट तर झाला, पण प्रश्न हा आहे की कवीने ही तशी साधी वाटणारी गोष्ट इतकी प्रभावी, इतकी अविस्मरणीय कशी बनवली? तर याचं उत्तर आहे त्याने वापरलेल्या काही अप्रतिम काव्यसाधनांमध्ये. हो, हाच प्रश्न आहे. ही साधी कथा इतकी प्रभावी कशी झाली? या कवितेचं खरं सौंदर्य आहे ना, ते तिच्या रचनेत आणि शब्दांच्या वापरात आहे. चला बघूया तरी कवीने कोणती साधनं वापरली आहेत. तर सगळ्यात आधी कवीने आवाजाचा खूप सुंदर वापर केलाय. म्हणजे असे शब्द वापरलेत जे ऐकल्यावर आपल्याला तो आवाज ऐकू आल्यासारखा वाटतो. यालाच ध्वन्यानुकरण किंवा ऑनोमॅटोपिया म्हणतात. यामुळे काय होतं तर ती घटना आपल्या डोळ्यासमोर अक्षरशः जिवंत उभी राहते. उदाहरणार्थ, जेव्हा सर रॅल्फ सित्ती घंटा कापतो तेव्हा कवी काय म्हणतो? डाऊन संक द बेल विथ अ गलगलिंग साऊंड. म्हणजे ती गुरगळ असा आवाज करत बुडाली. हा एकच शब्द आहे का? गुरगळ. आपल्याला तो आवाज ऐकू येतो आणि ती घटना किती क्रूर होती हे थेट आपल्या मनाला भिडतं. आणि फक्त एवढंच नाही, कवितेची रचना बघा. साधी ए यमक साधणारी, त्यामुळे तिला एक लय मिळते. शिवरिंग शॉकसारखे शब्द वापरून अनुप्रास अलंकार साधलाय, ज्यामुळे एक नाद तयार होतो. जहाजाला ती म्हणणं म्हणजे चेतनोगुणोक्ती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मठाधितती चांगुलपणाचं प्रतीक आहे, तर रोवर वाईटपणाचं. आणि शेवटी सर राल्फच्या नशिबी आलेला तो उपरोध. या सगळ्या गोष्टी मिळून ही कविता इतकी ताकदवान बनते. तर कवीने ही जी सगळी साधनं वापरली आहेत ती आपल्याला एकाच गोष्टीकडे घेऊन जातात, एका महत्त्वाच्या आणि कालातीत नीतिबोधाकडे. आणि तो बोध अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. पेराल तेच उगवेल, किंवा जसं आपण म्हणतो, दुसऱ्यासाठी खड्डा खणला की त्यात स्वतःच पडतो. यालाच काव्यात्मक न्याय किंवा पोएटिक जस्टिस म्हणतात. सर राल्फला त्याच्याच कर्माची फळं मिळाली, अगदी तंतोतंत. आणि कवितेचा शेवट तो तर अंगावर काटा आणणारा आहे. बुडताना सर रॅल्फला एक आवाज ऐकू येतो. त्याला काय वाटतं माहितीये? की जणू काही सैपानच पाताळातून त्याच्या मृत्यूची घंटा वाजवत आहे. म्हणजे बघा, ज्या घंटेचा आवाज त्याने इतरांसाठी बंद केला होता, तोच आवाज आता त्याच्या स्वतःच्या मृत्यूचं प्रतीक बनला होता. आणि मग हा सगळा विचार केल्यावर एक प्रश्न मनात येतोच, की वाईट करणाऱ्याचा शेवट वाईटच होतो, ही कल्पना आपल्याला आजही सिनेमेमध्ये, पुस्तकांमध्ये, अनेक कथांमध्ये सतत का दिसते? ही संकल्पना आपल्याला इतकी का भावते याचा विचार करायला ही कविता आपल्याला नक्कीच भाग पाडते.